नमस्कार मंडळी. 5:30 वाजता पहाटे मी चाललेले आहे एका ट्रेकला. शौर्यमौर्य झोपलेले आहेत, किशोरला जाग आलेली आहे. पण गुपचुपच आता लाईट बंद करून मी सटकणार आहे ड्राईव्ह करून भिवपुरी रोडला. आणि तिथे मला कोण भेटणार आहे आणि आम्ही काय करणार आहोत हे तुम्ही बघालच. गुड मॉर्निंग फ्रेंड्स, TNC माय वे मध्ये तुमचं स्वागत आहे. आता वाजलेले आहेत सकाळची 7:25 आणि मी आहे भिवपुरी रोडला. आणि आजचा ट्रेक स्पेशल आहे कारण मी माझ्या फर्स्ट आणि ओल्डेस्ट हायकिंग बडीज बरोबर जाणार आहे. आणि आमच्या ग्रुपचं नाव आम्ही ठेवलेलं होतं डेक्कन हायकर्स. सो आता तुम्ही त्यांना बघालच. सो टुडे इज अ स्पेशल डे आणि आय थिंक ऑलमोस्ट आफ्टर 15 इयर्स आम्ही एकत्र येऊ आणि ट्रेक करू. सो आम्ही तिघेच असणार आहोत, मी, अमोल आणि रेश्मा. अमोल आणि रेश्मा मुंबईवरून ट्रेनने येत आहेत. त्यांना यायला अजून 20 मिनिटं आहेत. ते भिवपुरी स्टेशनला उतरतील, मग आम्ही भेटू. मग आपला पुढचा ट्रेक सुरू होईल. तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, कारण हे व्हिडिओ वगैरे बनवायला मी खूप मेहनत टाकते. सो प्लीज सबस्क्राईब टू माय चॅनल अँड हिट द बेल आयकॉन. 8 वाजले तरी अजून ही लोक आली नव्हती आणि मी उभी होते आमच्या स्टार्टिंग पॉइंटला. हीच ती कमान आहे जिथून बरेच ट्रेक्स चालू होतात, जसं आमचा दिक्सल वॉटरफॉल, धोम डॅम, गारबेट प्लॅटो, माथेरान, हे सगळे. हे आलेले आयो. हॅलो, कसं आहेस? मस्त. कसं वाटतं? आल्या आल्या आम्ही भेटलो आणि खायला लागलो. ही आहे माझी मैत्रीण रेश्मा आणि हा आहे अमोल. सो मगाशी मी सांगत होते ते हेच माझे लोकल हायकर्स. आता आम्ही खायला घेतलंय. मी घेतली मिसळ आणि हे दोघे वडापाव खात आहेत. माझं खाऊन झालेलं आहे आणि माझं कॉपी पेस्ट करून ह्या दोघांनी पण मिसळ आणि पाव घेतलेला आहे. वी ऑलवेज फॉलो अमोल. 8:30 झालेले आहे. दत्तगुरु स्नॅक्स मध्ये आम्ही स्नॅक्स केलेला आहे. चला सुरू करूया. सो इथून सगळे स्टेशन मधून बाहेर येत होते आणि आपल्याला इथे जायचं ह्या बाजूला. स्टेशन मधून बाहेर पडत होते नाही तर कोणाला तरी प्रश्न पडत बाहेर येऊन पडतात का लोक. अमोलचे पीजेस आता पूर्ण व्हिडिओ मध्ये आपल्याला ऐकायला मिळणार आहेत. ही बघा ती आहे तिथे माझी साथीदार. 8:45 झाल्यात आणि आता मी फायनली सुरू करतोय. आता आपण चालत चाललेलो आहोत दिक्सळ गावाच्या रस्त्यांमधून. हा रस्ता आपल्याला गावातच असलेल्या एका डोंगरापर्यंत नेतो आणि त्या डोंगराजवळ पोचल्यानंतर आपण राईट टर्न घेतो. फक्त 15 मिनिटं चालल्यानंतर आपण धोम डॅमला येऊन पोचतो. अगदी फक्त 5 मिनिटं चालल्यावर एवढा सुंदर पॉइंट आलेला आहे. लोकांसाठी बेस्ट आहे. सगळीकडे पाणी आहे. थँक्यू अमोल, थँक्यू. पावसाळा सुरू झाल्यानंतर हिरव्यागार निसर्गात सगळ्यांना जायला आवडतं, पण सध्या कंडिशन असते व्हर्जिन स्पॉट्सची, म्हणजे जिथे गर्दी कमी असेल अशी. आणि त्यातलंच हे एक ठिकाण धोम डॅम. किती भारी लोकेशन आहे यार. येस, नक्कीच. आणि मला या पॉइंटला आम्हाला यायचं नव्हतं. मी सोंडाई मी सांगत होते, पण बरं झालं आपण इथे आलो. थँक्यू अमोल. बस आता जास्त नाही बोलणार मी. थँक्यू नको रे. आपल्याला तिथून जायचंय. ती लोक चालली आहेत तसं किनारी. आपल्याला पण तसंच जायचंय चालत. धोम डॅमच्या सौंदर्याचा आनंद घेत 15 मिनिटं कधी निघून गेली आणि आम्ही 9-10च्या दरम्यान पुढे दिक्सळ वॉटरफॉलचा ट्रेक सुरू केला. अक्षरशः चिखलातून आणि पाण्यातून
त्या डॅमच्या किनाऱ्याने चालत चालत आपल्याला करायची असते त्या दिक्सळ वॉटरफॉलकडे. अतिशय सुंदर, मनाला मोहून टाकणारा असा हा नजारा धूम डॅमचा. तिकडे ती धूम डॅमची भिंत आपल्याला दिसते, त्यात तो रिमझिम पडणारा पाऊस आणि त्याने हिरवागार झालेला हा सह्याद्रीचा डोंगर. इतकं सुंदर होतं सगळं की चालताना आम्ही खूपदा धडपडत होतो, कारण आमचं लक्ष डोंगर, नद्या, ढगांकडेच. गारबेट प्लॅटो हा टोक आहे बघ, हे वाला टोक आहे, हे टोक आहे ना. हा गारबेट पॉइंट आहे. गारबेट पॉइंट आहे म्हणजे हा आहे तो प्लॅटो असेल. हा प्लॅटो आहे, तो पॉइंट आहे. आणि ते पूर्ण तिकडे त्याच्या मागे असं त्या बाजूला घोड्याची नाल सारखं माथेरान. ह्या संपूर्ण ट्रेलमध्ये डोंगरातून खाली वाहणारे अनेक झरे आणि धबधबे आपल्याला दिसतात आणि स्मॉल और बिग स्ट्रीम क्रॉसिंगचे बरेच अनुभव आपल्याला घ्यायला मिळतात. झिरो फिगर गाडी दिसणार नाही. खरंच आहे. प्लास्टिक खालून गोल मटोल पोट असलेले हायकिंग करून करून एवढ्या फिट अँड फाईन आहेत, जरा सुद्धा फॅट्स नाही आहेत त्यांच्यामध्ये. मी पण वाव. 40 मिनिट्स आम्ही धूम डॅमच्या किनाऱ्याने चालतच होतो आणि मग आम्हाला गावकऱ्याने लावलेला पहिला स्टॉल भेटला, जिथे रेश्माने कोकम सरबत घेतलं आणि मी आणि अमोल आजूबाजूचे दृश्य कॅमेऱ्यात कॅप्चर करत होतो. तर लिटरली ऊन आलेलं आहे, सूर्य आलेला आहे. आणखीन 10 मिनिटं पुढे चालल्यानंतर आम्हाला दिसला तो पहिला वॉटरफॉल. हा एक मिनी आणि सेफ वॉटरफॉल आहे आणि ह्याला पाणी मेन धिक्सल वॉटरफॉल मधूनच येतं. एकदम भारी वॉटरफॉल आहे. आम्ही चाललोय आता तिथे. तिथे जायला आपल्याला पाण्यातूनच जायला लागतं, दुसरा पर्यायच नाही आहे. आता आम्हाला ही स्ट्रीम पूर्ण अशी क्रॉस करून त्या साईडला जायचंय. पाण्याच्या फोर्सने तिथून इथपर्यंत आली आपोआप. आलो इथे तेव्हा आम्हीच होतो, पण आता बघा किती लोक आलेली आहेत. 10:40 झालेत. या वॉटरफॉलला आता मस्तपैकी डुंबून आम्ही निघालो. चला इथून जायचंय आपल्याला. हा वरून असा दिसतोय नायगरा फॉल. भिवपुरीतला नायगरा फॉल. इथे होतो आणि हा वॉटरफॉल तिथून मेन येतोय, धिक्सल वॉटरफॉल. आता आम्ही चालत चाललो आहोत ते मेन धिक्सळ वॉटरफॉलकडे. तिकडे चालायला थोडंसं चढण आहे आणि मग थोडंसं उतरून आपण त्या वॉटरफॉलकडे पोचतो. सो मंडळी, हा जो मेन धिक्सळ वॉटरफॉल आहे तो उंचावरून खूप फोर्सने खाली पडतो आणि
थोडा रिस्की आहे, त्यामुळे आमचं तसंही पाण्यामध्ये डुंबून खालच्या मिनी वॉटरफॉलमध्ये झालं होतं, तर आम्ही फक्त इथे थोडेसे फोटो काढले. इथे आम्ही पाण्यामध्ये जाण्याचे धाडस केले नाही. हा आहे भिक्सल वॉटरफॉल. आता सकाळचे 11 वाजले आहेत आणि आयडियली आमचा ओरिजिनल प्लॅन होता इथून परत जायचा, पण आत्ताच रेश्माने आणि अमोलने प्लॅन चेंज केला आहे आणि आता आम्ही गार्बेट पॉईंटला चाललो आहे. इथून आणखीन 3 तास वरती चढून आम्हाला जायचं आहे गार्बेट प्लॅटो आणि पॉईंटला. चला. ऐसे दगाबाज दोस्त होंगे तो और क्या हो. ऑन द स्पॉट आम्ही डिसिजन घेतला तो इथून गार्बेट पॉइंटला जाण्याचा, जो माथेरानमध्ये आहे, आणि मग माथेरानमधून खाली रिक्षाने येण्याचा. सो तो व्हिडिओ मी तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये दाखवीन. आत्तापुरतं तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक बटन दाबा. कमेंट्स करायला सुद्धा विसरू नका. इट गिव्स मी एनकरेजमेंट. चलो देन, बाय बाय फॉर नाउ.